सांगली शहरातील वखार भागातील ईदगाह मैदानालगत असलेला सांगली महापालिकेच्या मालकीचा रस्ता मुरुमाचे ढीग टाकून अडवला होता आणि ईदगाह मैदानाच्या पाठीमागे असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनीकडे जाण्यासाठी आणि ट्रक पार्किंगकडे ट्रक चालकांना जाण्यासाठी विरोध होत होता। या विरोधात वखार भागातल्या शेतकऱ्यांनी हिंदू एकता आंदोलनाकडे तक्रार केली होती। त्यात त्यांनी सांगितले होते की आम्हाला या रस्त्यावरून जनावरांसाठी वैरण आणावे लागते, परंतु रस्त्यामध्ये मुरुमाचे ढीग टाकले आहेत, त्यामुळे आमच्या जनावरांची उपासमार होत आहे। आम्हाला इथून वाहने घेऊन वैरण आणण्यासाठी हा रस्ता मोकळा करून मिळावा। हिंदू एकता आंदोलन संघटनेच्या शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना निवेदन देऊन तो रस्ता जेसीबीच्या सहाय्याने मोकळा करावा अशी मागणी केली होती। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हिंदू एकता आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांच्या साक्षीने अडवणूक करण्यासाठी टाकलेले मुरुमाचे ढीग जेसीबीने पसरून घेऊन साफ केले आणि शेतकऱ्यांना आणि ट्रक चालकांना अडवलेला रस्ता मोकळा करून दिला। रस्ता मोकळा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी हिंदू एकता आंदोलन संघटनेचे आभार मानले। या प्रसंगी हिंदू एकता आंदोलन संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे, सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय जाधव, सांगली शहर जिल्हा उपाध्यक्ष राजू जाधव, सांगली शहर अध्यक्ष प्रकाश चव्हाण, मिरज शहर अध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे, मनोज साळुंके, यश पाटील, अनिरुद्ध कुंभार, अभिमन्यू अपराध, प्रसाद रिसिवडे, भागप्पा वाघमोडे, प्रकाश चौगले, योगेश सूर्यवंशी, अशोक यादव आदी उपस्थित होते। वखार भागातील जुना बुधगाव रस्ता ईदगाह मैदान येथील डाव्या बाजूचा पूर्व पश्चिम रस्ता मुरुम टाकून त्या ठिकाणी बंद करण्यात आला होता आणि तो रस्त्याच्या मालकीवरून त्या ठिकाणी वाद झाला होता आणि त्याच्या मागे जे शेतकरी आहेत वखार भागातले त्या शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी जमिनी आहेत आणि त्या जमिनीवर असलेला तो जो निघणारा जो चारा आणि गवत आहे त्याच्यावर त्यांच्या घरातली जनावरं अवलंबून होती आणि त्या जनावरांना ती चारा न मिळाल्यामुळं, गवत न मिळाल्यामुळं उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली होती आणि त्या सदर शेतकऱ्यांनी हिंदू एकता आंदोलनाच्याकडे तक्रार केल्यानंतर महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांना जाऊन हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं आपण त्या ठिकाणी निवेदन दिलं आणि हा रस्ता जो अडवलेला आहे मुरुमाचे ढीग टाकून तो रस्ता खुला करावा आणि डांबरीकरण करून नव्यानं रस्ता करावा। महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये तो रस्ता दिसतोय अशा पद्धतीची तक्रार इथल्या नागरिकांनी वखार भागातल्या शेतकऱ्यांनी केली होती। त्यानुसार मोहम्मद अली बागवान हे मुस्लिम समाजाचे नेते त्यांनी या ठिकाणी भाग घेऊन ह्या शेतकऱ्यांची बाजू समजून घेऊन त्यांनी ईदगाहला सुद्धा ह्या शेतकऱ्यांनी वेळोवेळी मदत केलेली आहे अशा पद्धतीची त्यांनी आपली मत व्यक्त केलं। त्यांच्याशी सुद्धा त्यांनी चर्चा केली आणि आम्ही आज दोघांनी मिळून उभारून हा सदरचा रस्ता खुला करून मोकळा केलेला आहे। त्याचबरोबर ह्या भागात जो गटारीचा प्रश्न आहे तो प्रश्न सुद्धा सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ यांना घेऊन आम्ही मार्गी लावणार आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी जी खोकी आहेत त्या खोक्यांचं सुद्धा चांगल्या पद्धतीनं पुनर्वसन करणार आहोत आणि त्या संदर्भामध्ये लवकरच आयुक्तांची भेट घेऊन हे आपण मार्गी लावणार आहोत। हा रस्ता खुला करून दिल्याबद्दल शेतकऱ्यांच्या मध्ये हिंदू एकताच्या बाबतीत समाधान व्यक्त केलेलं आहे। सांगलीतील जुना बुधगाव रोडवरील ईदगाह मैदान याच्या शेजारून पूर्व पश्चिम जाणारा जो वहिवाटीचा शेतकऱ्यांच्या मालकीचा व या भागातील जनावरांची भरपूर उपलब्धता व जनावरे सांभाळणाऱ्या लोकांचा जो रस्ता होता वहिवाटीचा तो काही कारणामुळे बंद झाला होता। त्यातील या लोकांनी, या भागातील वैरण घेऊन जाणाऱ्या लोकांनी आमचे हिंदू एकताचे प्रदेशाध्यक्ष नितीन राजे शिंदे यांच्याकडे या बाबतीत विचारणा करून मदत मागितल्यानंतर येथील जे मुरुमाचे ढीग व मातीचे ढिगारे जे रस्त्यावर आडवे टाकले होते ते सफाई करून जेसीबी महापालिकेचा बोलवून परत रस्ता खुला करून देण्यासाठी हिंदू एकता आंदोलनाने पुढाकार घेऊन हा रस्ता खुला करून दिला आहे। यासाठी आपले सांगलीचे माजी नगराध्यक्ष मोहम्मद अली बागवान साहेब यांनी आम्हाला सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे, त्याबद्दल हिंदू एकतातर्फे आम्ही त्यांचे आभारी आहोत। तसेच या लोकांचा रस्ता खुला करून देण्याबाबत नितीन राजे शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येथे येऊन ही कारवाई केलेली आहे। आमच्यासोबत आमचे जिल्हाध्यक्ष जाधव साहेब, संजय जाधव साहेब आहेत, पदाधिकारी आहेत व आमच्या या भागातले जे शेतकरी आहेत जे इथून जनावरांसाठी वैरण वगैरे घेऊन जातात ते सुद्धा आज इथे उपस्थित राहिलेले आहेत आणि सर्वांच्या संगनमताने
हा रस्ता आज मोकळा करून दिलेला आहे.